खेळण्यासाठी आम्ही भाग पडतोय आणि मी खेळणार नव्हतो यावर्षी. आपले सागर दादा बनकरी याही फॉर्म भरला म्हणून मी खेळायला आलो. क्या बात आहे, तुम्ही खेळला आणि मॅन ऑफ द मॅच देखील मिळालेली आहे. सागर लोखंडेने जी बॅटिंग केली, शेवटच्या बॉलवरती धाकधूक वाढली होती. खूपच कारण की मी बोलत होतो त्याला वर नका देऊ. मला माहिती होतं का सागर लोखंडे मारेल, पण आमचे कॅप्टन विप्टन काय ऐकले नाही. त्याच्याबद्दल खूपच म्हणजे लय हे झालेलं, पण छान कॅच घेतली विजयने म्हणून. येस, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं होतं आणि जो झेल पकडला त्यामुळे सामना जिंकले. यस, सामना सुरू होतोय CR11 आणि KK11 या दोन टीम मध्ये आणि सामना जसा सुरू होईल या ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ वरप, अत्यंत टॅलेंटेड समालोचक प्रथमजी चव्हाण आणि प्रसन्न चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया या पुढच्या मॅच मध्ये. यावेळेस पुल केलंय, स्ट्रोक चांगलाय डीप मध्ये वेकेट एरिया आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय KPL चा ब्रँडेड चौकार. ऋषिकेश बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑनगोइंग मॅच KK11 विपक्ष CR11 असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि सुरुवात थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी करणाऱ्या संघाची, कारण दोन चौकार पहिल्या 3 चेंडूंवरती आलेले टीमची टोटल डबल डिजिट मध्ये पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळेल. सो चांगला बॅटल रंगेल यात काही शंका नाहीये. बॉलिंग मार्क वरती ऋषिकेश आहे, ज्या ऋषिकेशने चांगल्या प्रकारे गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये टाकली आहे. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. नो आणि त्यावरती एक सिंगल धाव. ओव्हरस्टेपिंग चा नो बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल 2 धावांनी पुढे चालली आहे, जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिले मार्गच पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. थोडासा बॅकफुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग करणारा CR11 यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये निरंजन आपल्याला पाहायला मिळतील. तर याच दरम्यान उद्योजक समाजसेवक गणपत शेठ पवार साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं KPL सीझन क्रमांक 6 मध्ये सहर्ष स्वागत. ऋषिकेश चांगला कमबॅक करतोय. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. इनफिल्डला बेदलाय ओव्हर द कव्हर एड आणि आपण पाहतोय कव्हरला क्लिअर करत चेंडू सीमा पार. मिथिल धावा 4, वार वरती पलटवार आणि येतोय KPL ब्रँडेड चौकार. रिक्षावाल्यांचा लीडर चंद्रकांत दादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांतजी कुर्ले साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. रिक्षा युनियनचे लीडर आहेत, त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. चौकार तर आला होता, त्यानंतर डॉट बॉल देखील येतोय. मागच्या 3 चेंडूंचा विचार केला, एक चौकार आला आणि 2 डॉट बॉल याचे मात्र पाहायला मिळालेत. नैतिकसाठी सुवर्ण संधी असेल. संतोष दादांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो नैतिकसाठी सुवर्ण संधी. बॅक टू बॅक 2 जर षटकार आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेला आहे. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. ओव्हर नंबर आपण पाहतोय पहिली कंप्लीट होती. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल 16 धावा फलकावरती आहेत. चांगल्या प्रकारे इथे सुरुवात झाली आहे. यावेळेस पुल केलंय
स्ट्रोक चांगलाय, खेचून मारलेला स्ट्रोक, मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. कुठे ना कुठे नशीब इथे बळवण आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग टीमचं देखील आहे. असं म्हटलं जातं ना की यूही नहीं मिलती राही को मंजिल, एक दिल में जुनून सा जगाना पड़ता है. और मैंने पूछा चिड़ियों से कैसे बनता है घोंसला, बोली तिनका तिनका उठाना पड़ता है. ज्याप्रमाणे एक चिमणी एका एका तिनक्याला घेऊन एक घरटं बनवते, अगदी त्याप्रमाणे इथे एका एका धावेला दोन्ही संघांना महत्व देणं गरजेचं आहे. फुल लेंथचा बॉल, बॉटमॅनचा चांगला वापर, डाऊन द बॉल, भागेश येतोय लॉंग ऑन मध्ये, कॅच टिपली जातीये, फलंदाज होतोय बाद, फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला, विकेटचं पतन होतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये हा पहिला मोठा धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला बॅटिंग टीमला फलंदाज आपण पाहतोय नैतिक. बॅक टू द पवेलियन. योगेश मसोंडे यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळेल. ट्राय करायचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक पाहायला मिळते. आणि मिस्टेक होत असताना आपण पाहू शकतो इथे धावेंसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. टीमची टोटल एकने पुढे जाते, जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. 18 रन 18 धावा, ज्या मात्र धावा फलकावरती आहेत. विघ्नेशचं हे षटक इम्पॉर्टंट असेल. यावेळेस फुल लेंथचा बॉल, बॉटम हँडचा चांगला वापर, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल, चेतन येतोय, कॅच कंप्लीट होतीये, हाताचा पिसारा फुलवण्यात आला आणि त्यामध्ये झेल संपादित केली जातीये. फलंदाज बाद, विकेटचं पतन. या मॅचची अजून एक विकेट. फलंदाज अनिकेत. बॅक टू द पवेलियन. करत KPL सत्ता. वरती आलेला आहे सिक्सर. पुढील बॉल असेल फ्री हिट आणि आता सुवर्ण संधी पाहायला मिळतीये. संतोष दादांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो या चेंडूवरती षटकार आला तर 500 रुपये आमच्याकडे जमा देखील झालेले आहेत. इथे व्हाईट बॉल पाहायला मिळेल. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 26. 26 धावा धाव फलकावरती असतील. पहिले 4 चेंडू फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट कॅरी केल्या होत्या. यावेळेस आपण पाहतोय स्ट्रोक चांगला होता, मात्र चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. म्हटलं जातं ना की बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटते पत्थर शीशों की ठोकरों से, अरे तोड़ सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. अगदी प्रश्न विचारले जातील मैदानाच्या आतमध्ये. जर तुम्ही गोलंदाजी करतायत तर फलंदाजाच्या माध्यमातून, जर तुम्ही फलंदाजी करतायत गोलंदाजाच्या माध्यमातून, आणि जर तुम्ही क्षेत्ररक्षण करतायत तर फलंदाजाच्या माध्यमातून. मात्र त्यावरती तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. याआधी जे तुम्ही सराव केलं, याआधी ज्यावेळेस अशा सिच्युएशन मध्ये तुमचा संघ होता त्यावेळेस तुमच्या माध्यमातून कशी कामगिरी झाली त्याला आठवण करून अगदी तशी कामगिरी होणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस काय चुका झाल्या होत्या त्याला टॅकल करून कुठे ना कुठे येणाऱ्या वे मध्ये त्यावरती काम करत असताना चांगल्या प्रकारे कामगिरी तुमच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. टीमची टोटल एक सिंगलने पुढे जाते, जाऊन पोहोचली 27.
27 या आकड्यावरती फुललेनचा बॉल होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न आणि आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने षटक क्रमांक दुसरे कंप्लीट होईल. 2 षटकांची समाप्ती टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धाव फलकावरती असतील. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतीये. याची देही याची डोहोळा क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा. अगदी या क्रीडा स्पर्धेचा विचार केला तर या क्रीडा स्पर्धेसाठी कार्यकुशल कार्य सम्राट माजी सरपंच साहेब मंगेशदादा बनकरी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. या क्रीडा स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक सहकार्य ते देखील लाभलेलं आहे. याच दरम्यान जर विचार केला तर कृष्णदादा ठाकरे बैलगाडा क्षेत्रामधील एक फार मोठं नाव आणि शंभू बैलाचे मालक त्यांच्या माध्यमातून सातत्याने कांबा गावाचं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठं होत असताना पाहायला मिळतं. त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत असेल. या 25 मार्चला अद्विका कृष्ण ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने खिडकाई येथे शर्यत आयोजित करण्यात आलेली आहे, जिथे 10 कूलर त्यानंतर 3 सायकल आणि ट्रॉफीज आहेत. यावेळेस फुलटॉस बॉल पाहायला मिळतोय. ऋषी बॉलिंग मार्क वरती आलेत. एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. ऋषी आपल्याला पाहायला मिळतो, ज्या ऋषीने 16 धावा खर्च केल्या होत्या. कुठे ना कुठे मोठा डाव खेळण्याचा प्रयत्न देखील होत असताना पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो फिल्डिंग टीमच्या माध्यमातून, कारण पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाने 16 धावा खर्च केल्या होत्या त्यावरती तुम्ही विश्वास दाखवतायत. म्हणजेच काय तर तो गोलंदाज तुमचा फ्रंटलाईन बॉलर आहे आणि त्याने बरेच वेळेला सामना तुम्हाला जिंकून देखील दिलेला आहे, जे असणं गरजेचं देखील आहे. विश्वास स्वतःच्या फिल्डरवरती असणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फिल्डरवरती विश्वास दाखवता त्याचं मानसिक दडपण कमी होतं आणि त्यावेळेस त्याच्या माध्यमातून सर्वोत्तम कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. इथे डॉट बॉलची समाप्ती होते. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता, 16 धावा आल्या होत्या, मात्र कमबॅक ऋषिकेश करू शकतो आणि कमबॅक देखील होतोय. यावेळेस फुललेनचा बॉल डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील होते, मात्र इनसाइड दी सर्कल मिड ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल, जिथे एक सिंगल धाव कंप्लीट होती. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे चालली जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. इथे पुल करायचा प्रयत्न मिस्टॅम स्ट्रोक. टीमची टोटल एकने पुढे जातीये. असंख्य धावफलकावरती सिंगलच्या मदतीने आपण पाहू शकतो 30 आकड्यावरती. म्हटलं जातं बुनबुन से खागर भरता है लेकिन अगर आपको सागर भरना है तो उसके लिए बारिश तो लानी पड़ेगी. सिंगल डबल ने धावसंख्या पुढे जाऊ शकते. इथून मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे, जेणेकरून 50 ते 55 धावांपर्यंत तुम्ही जर पोहोचला तर एक चांगलं फायटिंग टोटल जे मात्र उभं राहू शकतो. इथे पाहतोय आपण योगेशच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे स्ट्रोक खेळण्यात आला. पॉइंट रिजन मध्ये डीपिश विकेट एरिया होता. इनसाइड दी सर्कल आणि डीप कव्हर पॉइंटचे फिल्डर जोपर्यंत चेंडूला गॅदर करतील अगदी तोपर्यंत 2 धावांची लेलूट जी मात्र करण्यात येते. टीमची टोटल 32 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्ग असते. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असं मात्र आपण पाहू शकतो. यावेळेस बॅटची कडा लागते. चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. सिंगल धाव कंप्लीट. अशा रीतीने इकॉनॉमिकल गोलंदाजी या षटकामध्ये ऋषिकेशच्या माध्यमातून अवघ्या 6 धावेचं षटक पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3 कंप्लीट होतोय. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धाव फलकावरती. याच दरम्यान उद्योजक समाजसेवक सन्माननीय देवरामजी सुरोशे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत असेल. दीपक दादा सुरोशे साहेबांचं देखील मी आभार व्यक्त करेल, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी आम्हाला विशेष आर्थिक सहकार्य लाभलंय. अरुणजी वसंत सुरेशे साहेबांचं देखील मी आभार व्यक्त करेल, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलंय. त्यानंतर रविदादा सुरोशे असतील, यांच्या माध्यमातून देखील आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलंय, त्यांचं देखील मनापासून आभार असेल. आनंददादा बनकरी यांचं मी नामोल्लेख करेल. क्रिकेटवरती खूप सारा प्रेम आहे, थोडेसे इंजर्ड आहेत,
मात्र ज्या वेळेस कुठेही क्रीडा स्पर्धा असू द्या, मी उल्लेख केला होता, मी आमदार चषक कव्हर केला, शिरगाव धमाका, त्यानंतर आंबे प्रीमियर लीग, खांडपे प्रीमियर लीग, त्यानंतर शिवळे प्रीमियर लीग असेल, माल्लेड प्रीमियर लीग असेल, या सर्व स्पर्धेमध्ये आनंददादांची विशेष उपस्थिती असायची. फक्त उपस्थिती नाही तर ते ज्यावेळेस यायचे त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देखील आपल्याला पाहायला मिळायचा. आणि आनंददादा असल्यावरती बॉलिंग पुख्त व्हायची. आणि मला आठवतोय आंबे प्रीमियर लीग जे की शिवळे येथे होते, तिथे नेक्स्ट वर्षी ज्यावेळेस स्पर्धा असेल त्यावेळेस आनंददादांनी सांगितले सर्व ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून असणार आहेत. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर छगनशेठ बनकरी साहेबांचा देखील मी उल्लेख करेल, ज्यांच्या माध्यमातून देखील या क्रीडा स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक विशेष असं सहकार्य असं मात्र लाभलेलं आहे. तर शुभ सन्मान आपण करणार आहोत देवरामजी सुरोशे साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. उद्योजक समाजसेवक आहेत, दादांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. चला मॅच सुरू करायची आहे. चेतन लवकरात लवकर सामना सुरू करा, जास्त अवधी घ्यायचं नाहीये. यावेळेस फटका चांगला आहे, बॉटमहँडचा चांगला वापर, फिल्डर होते झाली मिस्टेक आणि चेंडू सीमारेषा पलीकडे, नशिबाची साथ आणि चेंडू सीमा पार, वारवरती पलटवार आणि येतोय केपीएल चौकार. तर यानंतर शुभ सन्मान आपण करणार आहोत उद्योजक समाजसेवक सन्माननीय देवरामजी सुरोशे साहेबांचा शुभ सन्मान जो मात्र करणार आहोत. विनंती असेल देवरामदादा सुरोशे साहेबांना आपण आपला शुभ सन्मान असो मात्र स्वीकारायचा आहे. याच दरम्यान देवरामजी पावशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आमचे निलेश भाऊ ठाकरे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. नाउ बॅक टू दी क्रिकेट, जिथे चेतन बॉलिंग मार्क वरती चौथ्या षटकामध्ये आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर सिंगल धाव, सबमरीन डिलिव्हरी होती. गुडलेंथ वरती चेंडू हिट झाला, थोडासा खाली राहतोय, एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. याच दरम्यान मिलिंदजी भोईर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, हेमंत शेठ भोईर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, निलेश शेठ ठाकरे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचे या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चेतनने कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतरच्या 3 चेंडूंवरती फक्त आणि फक्त एक धाव इथे खर्च केलेली आहे. सो चांगली गोलंदाजी होतीये चेतनच्या माध्यमातून, त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये कमबॅक आता होत असताना पाहायला मिळतोय फिल्डिंग टीमचं. इथे अक्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, स्टेप आउट करण्यात आलं होतं. डान्सिंग डाऊन द विकेट, लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला, जिथे कंप्लीट आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल धाव होती. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 39, 39 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मिस्टॅम स्ट्रोक अलॉंग द व्ही चेंडू चाललाय. भागेश पाहायला मिळतील. कंप्लीट होती एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने षट क्रमांक आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला कंप्लीट होतोय 4थं आणि 4 षटकांची समाप्ती टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 10च्या सरासरीने 40 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. निलेश शेठ ठाकरे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चॉकलेट बॉय म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. चार षटकांची समाप्ती होतीये. पहिल्या षटकाचा विचार केला ऋषीने
खराब गोलंदाजी केली होती. 16 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये विघ्नेशने 11 धावा खर्च केल्या. तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली झाली. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. VVS लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने हा स्ट्रोक खेळण्यात आला होता. थोडासा बॅकफुट वरती आले, रूम क्रिएट केलं, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न चेंडूचा, आणि त्या चेंडूवरती अगदी अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 41. यावेळेस देखील आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये बराच काळ होता. डीप मध्ये वेकेंट एरिया पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने 43 धावा धाव फलकावरती आहेत. योगेश मसोंडे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. प्रत्येक सीझन मध्ये त्यांची देखील मेहनत होती. सध्या थोडासा क्रिकेट पासून दूर आहेत, मात्र चांगला खेळाडू तो देखील आहे. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर आपल्याला युवराज पाहायला मिळतो. यंग टॅलेंटेड हा उभरता सितारा आहे, ज्याच्याकडे कॅलिबर ठासून ठासून भरलेला आहे. एक षटकार देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. या दोघांना आता कुठे ना कुठे 55 पर्यंत धावसंख्या नेणं गरजेचं राहील. चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. दीपक चे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू डबल, त्यानंतर वाईट आणि डॉट बॉल. अजूनही 3 चेंडूंचा काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आपण पाहू शकतो. आणि इथे आपल्या विकेटला सॅक्रिफाईस करायचा प्रयत्न केला जातो. योगेश मसोंडे यांच्यासाठी फलंदाज होतोय बाद. कुठे ना कुठे अटॅकिंग इंटेंट त्यासाठी आपण पाहायला गेला. अप्रोच चेंज केला, माइंडसेट चेंज केला, आणि त्यानंतर योगेश मसोंडे यांना स्ट्रायकर एंड वरती आणण्यासाठी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आणि फलंदाज युवराज बॅक टू द पवेलियन. कृष्ण शेठ ठाकरे आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज निलेश शेठ ठाकरे यांच्या माध्यमातून दीपक साठी असेल. पाच 500 रुपये म्हणजेच काय तर 1000 रुपये आता जमा झालेले आहेत. अजून एक विकेट घेतली तर 1000 रुपये कृष्ण शेठ ठाकरे आणि निलेश शेठ ठाकरे यांच्या माध्यमातून देखील. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अजून एका विकेटचं पतन होतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक होतं आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय कशी गोलंदाजी असावी तर दीपकच्या माध्यमातून दाखवण्यात येते. अशी गोलंदाजी असावी. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता आपण पाहतोय या षटकामध्ये एकंदरीत 4 धावा, टीमची टोटल 44. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आपल्याला पाहायला मिळेल सेकंड इनिंग मध्ये 45 धावेंची गरज असेल. नेक्स्ट मॅच ओनली दोस्ती विपक्ष लायन्स 11 अशी नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. ओनली दोस्ती आणि लायन्स 11. संतोष शेठ सुरोशे साहेबांचा विचार केला तर त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावण्यात आली होती. मात्र पारितोषिक कुठल्याही बॅट्समनने किंबहुना बॉलरने कॅश इन करता आलं नाहीये. सो त्यांच्या माध्यमातून 500 रुपये जे मात्र समालोचकांसाठी असतील.
टॉस जो मात्र आपण करणार आहोत देवरामजी सुरोशे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस जो मात्र करणार आहोत. विनंती असेल देवरामजी सुरोशे साहेबांना आपल्या उपस्थितीमध्ये आम्ही टॉस जो मात्र करणार आहोत. 44 धावा धावफलकावरती 45 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. संजय भाई यांची उपस्थिती पाहायला मिळते. हारवाले आहेत आणि दिलवाले देखील आहेत असं म्हणायला हरकत नाही. संजय भाई आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. अलायन्स 11 संघाने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग चूज केली. इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी ओनली दोस्ती 11 या संघाला. त्या संघाने चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या दोन्ही मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी केली असा ओनली दोस्ती 11 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वेव वाचवणं गरजेचं राहील. 30 चेंडू आणि 45 धाब्यांचं टार्गेट आहे आणि 45 धाबा चेज होतील की 45 धाबा डिफेंड होतील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक प्रसन्नजीत चव्हाण सरांना, ज्यांच्या सुमधुर वाणीतून आपण ऐकणार आहोत की आज पुढील सत्र. थँक्यू सो मच प्रथमजी चव्हाण सर. थँक्यू सो मच रोशनजी संते सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. राकेशजी ठाकरे यांचा आपण शुभ सन्मान करतोय. मी विनंती असेल आयोजकांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण राकेशजी ठाकरे यांचा यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. राकेशजी ठाकरे यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. चला फलंदाजांना विनंती असेल लवकरात लवकर मैदानावरती येणं गरजेचं आहे. राकेशजी ठाकरे आणि राकेशजी शिरोसे साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेला जिथे आपल्याला दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. लायन्स 11 वर्सेस ओनली दोस्ती 11 अशी पुढील मॅच आणि पुढील मॅचचा आपण टॉस देखील केला. जाऊया या मॅचच्या दिशेला. CR 11 वर्सेस KK 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते आणि आपण यस शुभ सन्मान करतोय. राकेशजी ठाकरे यांचा आपण शुभ सन्मान करतोय. राकेशजी ठाकरे यांचा आपण शुभ सन्मान करतोय. राकेशजी शिरोसे साहेबांना विनंती असेल त्यांची देखील उपस्थिती महत्वाची आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण त्यांचा शुभ सन्मान करतोय. आयोजन समितीच्या वतीने हा शुभ सन्मान देखील करण्यात येतोय. जाऊया मैदानाच्या दिशेला. आपल्याला पाहायला मिळतील दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये. CR 11 हा संघ इन ऍक्शन मध्ये अगेन्स्ट टीम KK 11 आणि सामन्याला देखील सुरुवात सेकंड इनिंगला होती. सर्वांचं सहर्ष स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. जाऊया मैदानावरती जिथे अनिकेत पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला षटक क्रमांक पहिला घेऊन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात. भागेश आणि भागेशच्या जोडीला चेतन हे सलामीचे दोन फलंदाज पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जा समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. पहिला बॉल कट केलाय. VVS लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल मध्ये स्ट्राइक केलाय. बॉलला फेकून दिले सीमा पलीकडे. स्वीपर कव्हर क्लिअर करत असताना भागेशच्या बॅट मधून KPL चौकार. पेटेंट स्ट्रोक आहे
कारण प्रत्येक मॅचची सुरुवात भागेश अशाच प्रकारच्या स्ट्रोकने करतो. पुन्हा एकदा कट केलाय, स्क्वेअर कटचा फटका तो देखील फसला होता. कॅच झाली ड्रॉप, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरती कंप्लीट होत असताना डबल आणि वन शॉट, त्यामुळे फक्त एकच धाव फलकावरती आड होत असताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावर. बाउंड्री डायमेन्शन थोडेसे मोठे आहेत, त्या सोबतीला आपण पाहू शकतो बिहाइंड द विकेट जास्त धावा नाही आहेत, त्यामुळे फलंदाजांचा कस निघतो. ज्या प्रकारे आपण म्हणतो की फलंदाजाच्या कॅलिबरचा आपल्याला प्रत्यक्ष मिळतो. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न झाली आहे, मिस्टेक आणि मिळेल जी मात्र सिंगल. नशिबाची साथ सोबत आहे. योगेशच्या वतीने थोडीशी मिस्टेक होत असताना पाहायला मिळाली. बाईसची सिंगल की विथ द बॅट आलेली सिंगल आहे सर. वाईट, येस, वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आला बॅटिंग टीमच्या वतीने, म्हणजे बॅटचा संपर्कच नाहीये. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे, रेफरल घेण्यात आलाय. धावसंख्या ही 5 होती, मात्र या बॉल वरती काय हे आपण चेक करूया. रेफरल घेण्यात आलाय. धावसंख्या फलकावरती 5. 2 बॉलच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळाली. पुढील मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला सुमित चोरगे पाहायला मिळतील. लायन्स 11 वर्सेस ओनली दोस्ती 11 अशी पुढील लढत आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांच्या दिशेला निर्णय सोपवण्यात आला. वाईड असेल की नाही हे पाहणं गरजेचं आहे, कारण बॅटिंग टीमच्या वतीने अवे फ्रॉम द बॉडी फेअर डिलिव्हरी आहे. येस इट इज, म्हणजे रिव्ह्यू लॉस्ट. बॅटिंग टीम कुठल्या प्रकारे आता रिव्ह्यू घेऊ शकणार नाही याची देखील नोंद करून घ्यायची आहे. मी म्हटलं होतं की प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवणं गरजेचं आहे. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक अक्रॉस द लाईन आलेली सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या ओपन. चौकार, येस चौकार. आणि येस सर 10 रन आहेत, 10 धावा. लेग बाय सॉरी बायशी एक सिंगल आली, त्या सोबतीला एक सिंगल आणि 2 चौकार. 10 धावा धावफलकावरती. दोन रन नव्हत्या, ती 1 शॉट होती, त्यामुळे 10 धावा फलकावरती आहेत. येस, लेग बायशी एकदा वाढ होईल टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मी उल्लेख केला होता की प्रवीणदादा बनकरींकडे गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. मॅनेजमेंट फार चांगली करतात, पण कोणाला तरी साथ देणं गरजेचं आहे. ती साथ दिली आणि दत्तकृपा वॉरियर संघ हा विजय या संघाने आपण पाहू शकतो. सुरुवात देखील केली आजच्या दिवसाची. आलेली सिंगल षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या 12 म्हणजे विजयासाठी समीकरण 4 षटक 33 धाब्यांची आवश्यकता. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 12. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 ला होती सुरुवात. योगेश पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 मध्ये योगेश कशा प्रकारची कामगिरी करतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र भागेशच्या खांद्यावरती इथून देखील जबाबदारी आहे. भागेशच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. गोलंदाज तयार योगेश आणि योगेश विपक्ष भागेश अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. खोलटप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केला. फ्लिक ऑफ द रिस्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला 4 धावांसाठी. भागेशच्या बॅटमधून चौकार.
हार्दिक स्वागत. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. इनटू दी स्लॉट गोइंग आउट ऑफ दी प्लॉट मिड विकेटच्या दिशेला बॉल सीमा पार येथील धावा 6 असेल केपीएल सिक्सर. रोहित सुरेश अत्यंत खुश आहेत. संघाचे संघ मालक खुश का नसावं. 20 बॉल मध्ये आता पाहू शकतो आपण 22 बॉल मध्ये 23 धाव्यांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतो. येस आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 23 ऑन द बोर्ड. 23 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतील. आदेश पावशे जिथे कुठे असेल आपल्याला विनंती आहे आपण समालोचन कक्षाजवळ यायचंय. याच दरम्यान केतनजी सुरेश यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 23 धावा धावफलकावरती ऑन साइडला टर्न केला. थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. डीप मधून फिल्डर अनिकेत जोपर्यंत येतील सिंगल कंप्लीट झाली आहे. थोडीशी मिसकम्युनिकेशन एक्झॅक्टली एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जे मात्र 24 या आकड्यावरती. नयन सर पावसाळ्यामध्ये ज्या वेळेस घाटामध्ये आपण जातो दरड कोसळते अगदी त्याप्रमाणे भागेश फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती कोसळून आलाय. आणि ज्या प्रकारे कोरोनामध्ये संकटांचा डोंगर होता ना अगदी तसाच डोंगर संकटांचा फिल्डिंग टीमच्या वरती आला. आता कमबॅक करणं गरजेचं आहे. तो कमबॅक होईल का असं म्हटलं जातं की रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू टक्कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. इथून प्रयत्न करणं गरजेचं आहे फिल्डिंग टीमला. इनटू दी स्लॉट आणि फटका दमदार पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप काउस कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. गाडी पोचली आहे डेस्टिनेशन वरती. चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या 28 या आकड्यावरती 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत जर विचार केला तर फार चांगली बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते भागेशच्या वतीने. सो विंटेज भागेश गरजेचा होता. तो विंटेज भागेश आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये दिसून आला. षटक क्रमांक दुसरा समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 28. विजयाचं इक्वेशन अजून देखील 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 17 धावींची आवश्यकता असेल. येस डीजे. सचिन दादा गायकर यांच्या विषयी मी एक गोष्ट नक्की सांगेल की जो वर्धापन दिन होता त्या वर्धापन दिनानिमित्त श्रीकृष्ण यांचा अवतार ज्यांनी घेतला होता असे आमचे गायकर साहेब त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं पण सहर्ष स्वागत करणार आहोत. मैदानावरती क्रॉस बॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट होता ज्यावरती अंत झालाय. विकेटचा पतन. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाज चेतन बॅक टू दी पवेलियन.
मैदानावरती विकेट जरूर मिळाली आहे. ज्याप्रमाणे पाऊस आणि पावसामध्ये तुम्ही छत्री घेता आणि छत्री पावसाला थांबू शकत नाही, तरी देखील पाऊस जो आहे त्या पावसामध्ये राहण्याची तुम्हाला शक्ती देते. मैदानावरती भागेश असा खेळाडू आहे ना, जोपर्यंत मैदानावरती धावा डेफिनेटली बनतील हे माहिती आहे CR11 संघाला. यावेळेस देखील पाहू शकतो आपण आलाय बॉल डॉट. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अनिकेत आणि अनिकेतच्या वतीने पहिली विकेट कंप्लीट झाली आहे. आपल्याला पाहायला मिळतील निलेशजी सुरोशे आणि निलेशजी ठाकरे दोन्ही चॉकलेट बॉय आहेत. एक व्हाईट चॉकलेट बॉय, एक डार्क चॉकलेट बॉय. 70% कोको. आमचे निलेशदादा ठाकरे यांची उपस्थिती पाहायला मिळते. चेहऱ्यावरती नेहमी स्मित असे असतं. निलेशदादा सुरोशे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करणार आहोत. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती. 16 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन असेल 16 बॉल 16 हे विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 16 बॉल 16 ची आवश्यकता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, मात्र डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. 100 धाव फलकावरती ऍड होईल. आपण पाहू शकतो सुदीपजी अंबवणे सरांना, अमितजी डांगरे सरांना पाहतोय. ही A1 जोडी आपल्याला नेहमी सनातन प्रीमियर लीग, गुजरात प्रीमियर लीग या संपूर्ण प्रीमियर लीग, उमेया कप यामध्ये पाहायला मिळतं, ज्यामध्ये आमचे फार चांगली साथ देत असतात अमित डांगरे सर, सुदीपजी अंबवणे सर. कॉर्पोरेटमधील फार मोठी टुर्नामेंट आहेत आणि त्या फार मोठ्या टुर्नामेंटचं मॅनेजमेंट जे करतात असे अमितजी डांगरे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत स्क्विलिक पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांचं पण विशेष कौतुक करणार आहोत. यावेळेस मिस्टेक होतीये गोलंदाज अनिकेतच्या वतीने. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे 3 व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची हॅट्रिक इथे कंप्लीट झाली आहे. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 31. 31 या आकड्यावरती. रख हौसला के वो मंजर भी आएगा, अरे खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू टक्कर ना बेट मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. इथून प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. बॉलिंग टीमला मैदानावरती संघर्ष करावा लागेल आणि संघर्षाचा शंखनाद देखील फुंकावा लागेल. एक्झॅक्टली आपण पाहू शकतो आलेली मैदानावरती लिगबाशी सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 32. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगलं असं आयोजन, नेत्रदीपक असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. कांबा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6, ज्या पर्वावरती सर्वांना गर्व वाटेल अशी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. संतोषदादा सुरोशे यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, ज्यांनी संकल्पना आणली होती की आपल्याला मालिकावीरची बाईक पुढील वर्षी आणणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं ती संकल्पना कबूल करत असताना सौभाग्यवती दीपाली चिंतामण शेठ चौधरी यांच्या वतीने आपल्याला ती सौजन्य झाली आहे. त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करणार आहोत. विशालजी सुरोशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल, त्यांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 32. 32 धावा धावफलकावर. बॉल झाले 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळेल. खोल्या टप्प्याचा बॉल आणि मैदानावरती आपण पाहू शकतो आलेली सिंगल. जबरदस्त बॉल होता. खोलवर टप्प्याचा बॉल. फलंदाज संपूर्णपणे संभ्रमात राहिलेत. लक फॅक्टर ऑन आहे. भाग्येश ज्या प्रकारची तो बॅटिंग करतोय. आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 33. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. युवराज दादांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत, ज्यांच्या वतीने आपल्याला शीतपेय सौजन्य आहे मॅन ऑफ द मॅच साठी. आणि येस, आपण त्याचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. मात्र मैदानावरती मिस्टेक पाहायला मिळतीये. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. नशिबाचा लक फॅक्टर ऑन झालाय. नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा हा लकी चौकार.
क्रमांक 3 समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे विजयासाठी अजून देखील 12 बॉल 8 ची आवश्यकता. आनंददादा बनकरी यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. योगेश दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही हा पुढील शुभ सन्मान करतोय. आनंददादा बनकरी साहेबांचा आपण शुभ सन्मान जो मात्र करतोय. आनंददादांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचा यथोचित शुभ सन्मान आपण करतोय. तसेच आपल्याला पाहायला मिळतील युवराज यांच्या वतीने आपल्याला शीतपेय सौजन्य झालंय. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. युवराज सर शेट या आपण आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल. सचिन दादा गायकर यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. जे एक जबरदस्त कलाकार आहेत. हाडाचा आणि रक्ताचा कलाकार म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि त्या सोबतीला जो जीर्णोद्धार आपण वर्धापन दिन पाहिला त्या दिनानिमित्त ज्यांनी श्रीकृष्णाची अप्रतिम भूमिका साकारली अशी आपल्याला पाहायला मिळतील गायकर साहेब. आणि त्यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. युवराज भाऊ देखील आपल्याला पाहायला मिळतात. गायकर सरांचा आपण शुभ सन्मान करू आणि त्यानंतर त्वरित आपण युवराज भाऊंचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. योगेश दादा प्लीज आपण उपस्थिती दाखवायची VIP डाईस वरती. संतोष दादा आपल्याला पाहायला मिळतात. याची देखील भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहायला मिळते. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का मैदानावरती थोडंसं आपण पाहू शकतो. लेझी अप्रोच टेंटेटिव्ह अप्रोच आणि लेगबाशी 2 धावा फलकावरती ऍड होतील. 11 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. आपण युवराज भाऊंचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. त्यांच्या वतीने आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी शीतपेय कोल्ड्रिंक सौजन्य आहे. युवराज शेठ यांचा मी शुभ सन्मान करतोय ज्यांच्या वतीने आम्हाला शीतपेय सौजन्य झाले. आदेश भाऊ यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. आदेश भाऊ आणि विकी भाऊ चला दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण शुभ सन्मान करतोय. युवराज भाऊंचा आपण शुभ सन्मान करणार आहोत ज्यांच्या वतीने आपल्याला शीतपेय सौजन्य झालंय. थँक्यू सो मच. सर्व दानशूर दात्यांचा आम्ही विशेष नामोल्लेख करणार आहोत ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलं. आणि जाऊया मैदानाच्या दिशेला. मैदानावरती आलेली आपल्याला सिंगल देखील पाहायला मिळाली. त्यानंतर डबल फक्त 2 धावा कंप्लीट 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 42 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील शूज युवराज भाऊ यांच्या वतीने आम्हाला सौजन्य झाले. त्यांचा आम्ही विशेष आभार देखील व्यक्त करणार आहोत. ऑन साइडला टर्न केलाय आणि बॉल उष्णांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. लाईक 82 सिंगल ऍड होईल. एक 82 एका धावेच्या मदतीने धावसंख्या 43 म्हणजे विजयासाठी अजून देखील 2 धावांची आवश्यकता. आणि भागेशने ज्या फॉर्मची तो आतुरतेने वाट बघत होता तो फॉर्म आता भागेशला मिळालाय. तो मोमेंटम आता गेन करत असताना भागेश आपल्याला पाहायला मिळतील. कौतुक आहे ज्या प्रकारची भागेशने कामगिरी केली आहे. 43 माफ करा 43 धावा धावफलकावरती आहेत. बॉल हवेमध्ये असेल डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. मैदानावरती 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता मैदानावरती 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांच्या मदतीने सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच टीम CR11 ने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत ते म्हणजेच टीम KK11.